तर जिमच्या पूर्वी तालीम असायची, आखाडे असायचे. तुम्ही फिटनेस मध्ये तर खूप आहातच, परंतु या जिम मध्ये आपल्याला कुणासोबत व्यायाम करायला आवडेल, कुणाला तालमीमध्ये घ्यायला आवडेल, कुणाला आखाड्यात घ्यायला आवडेल? नाही, जाऊ दे. तर राजकीय रंग नको यायला. आज जिमचं उद्घाटन झालंय ओम फिटनेस क्लबचं. मला ते खूप महत्वाचं आहे, कारण आपण पाहतोय की अनेक तरुणी हल्ली वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करायला लागलेत. मग सायकलिंग असो, जॉगिंग असो, मॅरेथॉन धावतात. आज मुंबईत देखील मॅरेथॉन आहे आणि तसंच जिमचं फिटनेस आलं, त्याच्यात पण वेगवेगळे प्रकार असतात. TRX आहे, किक बॉक्सिंग आहे. तर चांगली मोठी जिम आणि बघितलं चांगलं इथे काम यांच्या मार्फत होऊ शकतं. आपण इथं आलात त्याच वेळेला जिम आणि त्यांचा काही संबंध नाही. आज आपण इथं आलात त्याच वेळेला उद्धव साहेब ठाकरे जे आहेत ते शिवनेरीवरती येणार होते, परंतु त्यांचा दौरा अचानक रद्द झाला. काय कारण आहे? पण ते लवकरच येणार आहेत, कारण आपल्याला आठवत असेल 2018 साली जेव्हा आम्ही श्री राम मंदिरांचा त्यावेळीचा मुद्दा घेतला पुन्हा एकदा, खूप वर्ष तो मुद्दा भाजपा विसरून गेले होते. आम्ही सतत सांगत होतो की तुम्ही कायदा आणा, पण ते आणत नव्हते. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयापर्यंत आपण थांबलो. पण योगायोग असा आहे की आपण शिवनेरीवरनं मुठभर माती आपण अयोध्येला नेली आणि योगायोग असेल, मला माहित नाही काय असेल, पण तिथे मंदिराचा निकाल बरोबर पुढच्या नोव्हेंबरला लागला होता. तर ती एक भावना आहे आमच्या मनामध्ये आणि म्हणून आम्ही ती माती घेऊन पुन्हा एकदा अयोध्येला दर्शनाला जाऊ. परवानगी दिली नाही तुम्हाला? फोटो ट्विट केला आहे कारसेवा करतानाचा, त्यावरती तुमचं काय मत? नाही, मी पाहिलं नाही अजून फोटो. वारंवार टीका होती शिवसेनेकडून की देवेंद्र फडणवीस जे आहे ते कारसेवेला गेलेच नाही. त्यांनी आज त्याला प्रत्युत्तर दिलेलं नाही, ठीक आहे ना, पण मी जसं फोटो पाहिला नाही आणि उगाच त्याच्यावर बोलणं काही योग्य नाही मला वाटतं. परंतु हेलिकॉप्टरला परवानगी न देणं शिवनेरीकडे एक त्यामागचंही काही राजकारण बघा, मला वाटतं तिकडे जात नाहीये. आम्ही शिवनेरीला नक्की आपण पाहाल की जेव्हा अयोध्येला जाऊ तेव्हा दर्शनाच्या आधी तिथे जाऊन ती माती घेऊन आम्ही तिथे जाणार. जरांगेचं आता हे चालू आहे, त्यामध्ये आता पुन्हा गावबंदी करण्याचं त्यांनी आवाहन केलंय. 26 जानेवारी पर्यंत जर काही हालचाल केली बघा, मी नाही सरकार परत एकच प्रश्न विचारेन. हे बाकीचे मोठे विषय आहेत, पण त्या दिवशी जो लाठीचार्ज झाला ते तिघांमधले म्हणजे एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यांच्यातला जनरल डायर कोण हे अजून लोकांना कळलेलं नाहीये. कारण अधिकाऱ्यांची बदली केली, त्यांच्यावर कारवाई केली, पण ज्यांनी खरं आदेश दिला मुख्यमंत्री की उपमुख्यमंत्री हे अजून कळलं नाही आपल्याला. मराठा आरक्षणाबाबत हे सरकार कमी पडते असं वाटतं? मला वाटतं आपण प्रत्येक क्षेत्रात बघा, कृषी क्षेत्र असेल, उद्योग असेल, आता आरक्षणाचा विषय, आता तलाठी भरतीचा विषय, MPSCचा विषय येत असतो. सरकार कुठेही काही करत नाहीये. उद्या राम मंदिराचं उद्घाटन आहे. उद्धव साहेब का राम मंदिरात आरती करणार आहे? मात्र एक बाजूने पाहिलं तर सीएमचा दौरा जो आहे तो अयोध्येचा रद्द झालेला आहे. डॅव्हॉसला त्यांना जायला आवडतं, कदाचित परत डॅव्हॉसला जातील.